भाऊजी, मला कळतंय तुम्ही हे सगळं सावीची मेमरी परत यावी म्हणून करताय, पण अहो जरा जपून. नाही म्हणजे कसं आहे ना, तिचं मन हवं तर लहान मुलांसारखं आहे आणि आपल्याला ते जपायला हवं. तिला जर असं वाटायला लागलं की तुम्ही तिच्यापासून दूर होताय तर ती खूप दुखावली जाईल हो. वहिनी, तुम्ही काळजी करू नका. सावीला त्रास होईल असं काहीच वागणार नाहीये. मी आलोच. तुम्ही द्या सावीला नाश्ता. मी देईन, तुम्ही काळजी करू नका. हॅलो. हा दीपा वहिनी, बोला. हॅलो वहिनी, काय झालं? घरी सगळं ठीक आहे ना? भाऊ आई बरे आहेत ना? घरात सगळे ठीक आहेत, पण मी तुम्हाला जरा वेगळ्याच कामासाठी फोन केला होता. कसलं काम? तुम्हाला पप्पांचे मित्र सुधाकर काका आठवतात का? हा, त्यांचं काय? काय सांगू अहो भाऊजी, गेले 5-6 दिवस झालं काका कुठेतरी गायब झालेत. अहो, त्यांच्या मिसेस लय काळजीत आहेत. त्यांनी काकांना शोधायचा लय प्रयत्न केला आणि त्या शोधत शोधत तिथं आपल्या घरी आल्यात. पण असे कसे गायब झालेत ते? आणि यात मी काय मदत करू तुमची? सुधाकर काका पप्पांना त्यांच्या कामात मदत करत होते. बघा की, पप्पांचा असा अचानक ऍक्सिडेंट झाला आणि सुधाकर काका पण अचानकच गायब झालेत. भाऊजी, मला राहून राहून सारखं असं वाटतंय की ज्यांनी कोणी पप्पांचा ऍक्सिडेंट केलाय त्यांनी सुधाकर काकांना गायब केलं नसेल ना? बरोबर आहे तुमचं. जर पप्पांचा ऍक्सिडेंट घातपात असेल तर सुधाकर काकांना सुद्धा त्याच लोकांपासून धोका आहे. होय ना भाऊजी, मला वाटलंच होतं तुम्हाला माझं म्हणणं नक्की पटेल. पण भाऊजी, ह्या काकूंना तुम्हाला भेटायचं होतं. ठीक आहे, एक काम करा, त्यांना घरीच घेऊन या. मी बोलतो त्यांच्याशी. थँक्यू बरं का भाऊजी, मी येते त्यांना घेऊन. हा हा, ठेवते. कदाचित त्या सुधाकर काकांच्या बायकोकडून कळेल की पप्पा त्या दिवशी नेमकं काय सांगणार होते. हे प्रकरण वाटतंय तेवढं सोपं नाहीये. काही करून लवकरात लवकर त्या सुधाकर काकांना शोधलं पाहिजे आधी. काही काळजी करू नका, भाऊजीने भेटायला बोलवलंय. दामिनी मॅडम, मी येते तुमच्या घरी तुमची सगळी थेरं माहीत करून घ्यायला. आर्या, तुला आमचा फोटो बघायचा आहे का ग? कसला फोटो? हे बघ ना, छान आहे ना? छान दिसतो ना आम्ही दोघं एकत्र? हा तर धैर्य काका बरोबरचा फोटो आहे तुझा. तुम्ही कधी काढला फोटो? अगं, आता आम्ही बेस्ट फ्रेंड्स आहोत ना, मग काढला फोटो. नाही, धैर्य काकाची बेस्ट फ्रेंड तर सावी आहे. अगं नाही ग आर्या, त्यांचा आहे का दोघांचा फोटो एकत्र? नाही ना, मग त्यांची बेस्ट फ्रेंड मीच आहे. हा पण छान आहे ना? हा कसा आहे? हा पण छान आहे, बघ ना. तुला बघायचा आहे का फोटो? छान आहे ना?
सावी, छान दिसतो ना आम्ही एकत्र. हा बघ, हा बघ, छान दिसतोय ना आम्ही. अरे मी विसरलेच बघा, खूप काम आहेत मला. धैर्यांसाठी छान छान खाऊ पण करायचा ना मला आज. नाही, तो माझा फ्रेंड आहे, फक्त माझा फ्रेंड आहे. सावी, हा फोटो जरी खोटा असला तरी तुझा राग मात्र खरा आहे. आणि आता तुझा हा रागच तुझा घात करणार आहे. तुला असं चिडवून चिडवून धैर्यांपासून कायमचं लांब करेन बघ मी. चला येते हा मी. सावी, इरा खरंच धैर्य काकांची बेस्ट फ्रेंड आहे का? नाही, फ्रेंडची बेस्ट फ्रेंड फक्त मीच आहे. ही खोटारडी आहे, ती वाईट आहे. पण त्या दोघांचा एकत्र फोटो आहे, मग तुम्ही कसे काय बेस्ट फ्रेंड? तरी पण मीच बेस्ट फ्रेंड आहे. पण कसं? मी पण तिच्यासारखी राहणार. मग मी आणि फ्रेंड पण फोटो काढणार. मग मीच बेस्ट फ्रेंड. हा, धैर्य, आता थोडेच दिवस. मला खात्री आहे सावी हे घर सोडून लवकरच निघून जाईल. मग आपल्याला एकमेकांपासून कोणीच वेगळं करू शकत नाही.